हा पालकचा चिला केला होता मी आणि आमच्यासाठी वडापाव आणला होता. आता यांना तर बाहेरचं खायला नाही सांगितलं डॉक्टरनी. बरेच दिवस आता बाहेरचंही बंद असणार आहे आणि मैद्याचे पदार्थ तर एकदमच बंद सांगितले. सो आमच्या तिघांसाठीच वडापाव आणला होता आणि त्यांच्यासाठी मस्त असा चमचमीत पालक चिला केला होता, तो पण कमी तेलात आणि कमी तिखटमध्ये. तुमच्याकडे पण असंच धुकं पडलं आहे का? सकाळी सकाळी एवढं जास्त धुकं होतं ना की समोरचं काहीच दिसत नव्हतं आणि मागे हे शेत आहे पण शेतसुद्धा दिसत नव्हतं. पूर्ण धुकं धुकं झालं होतं आणि त्यानंतर मी गेले होते दूध आणायला आणि दूध आणायला जातानासुद्धा मी बघितलं तर एवढं जास्त धुकं होतं. पार्किंगमधल्या लाईट बंद केल्या आणि आरूला तयार करून खाली पाठवलं होतं कारण की तिची बस पण 7:30च्या दरम्यान येत असते. तर बाहेर पण गेटच्या बाहेर बघू शकता तुम्ही, पूर्ण व्हाईट होतं, पूर्ण धुकं होतं आणि काहीच दिसत नव्हतं. आरवला सोडून आले तेव्हा छान ऊन पडलं होतं. 9:10 9:15च्या दरम्यान मी त्याला स्कूलला सोडवत असते आणि येताना मस्त फुलं तोडून घेतले होते. एवढे छान उमलले होते आणि मस्त ऊनसुद्धा पडलं होतं. खूप दिवसांनी ऊन पडलं होतं. आणि त्यानंतर मी येताना दही आणतानाच मी माझ्यासाठी 2 सोनपापडीसुद्धा आणल्या होत्या. आता ह्या सोनपापडी कोणी कोणी खाल्ल्या आहेत लहानपणी मला नक्की कमेंट करून कळवा. मला तर खूप जास्त आवडतं. असं वाटतं हे एकदा खाल्लं ना सारखं सारखं खातच राहावं म्हणून. चला तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.